जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारात पण मी जाऊन आलो. खूप उत्साह आहे नागरिकांमध्ये. आज तुम्ही पाहता की पिंपळे सौदागरमध्ये सगळ्या सोसायटी का वर्गामध्ये विश्वास ठेवतील भाजपवर नागरिक असं वाटतं? खरं तर का विश्वास ठेवतील याचा अर्थ असा आहे की खरं तर पार्लमेंट ते पालिका हे जनतेला माहिती आहे की एक सरकार असेल तर चांगली विकासाची कामं होऊ शकतात. आणि जे फोकस आम्ही केले त्याच्यामध्ये मेट्रो असेल, रिव्हरफ्रंट असेल आणि पाणी योजनेचे प्रश्न मोठ्या प्रमाणावरती असेल. कारण या शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन फ्युचरमधले हे तिन्ही चारी विषय खूप महत्त्वाचे आहेत. लोकांना नागरिकांना विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवरती की ज्या प्रकारे 2014 पासून विकसित भारताचा संकल्प भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. त्यामुळे ज्यावेळेस नागरिकांची मी चर्चा करतो नागरिक उत्स्फूर्त होऊन भारतीय जनता पार्टी सपोर्ट करतात. पण एकंदरीत अजित पवारांनी प्रचंड असे आरोप केले, गंभीर स्वरूपाचे आरोप केले. काय तथ्य आहे त्यामध्ये आणि काय उत्तर आहे त्यावर? निवडणूक म्हटलं की आरोप होणारच आहे. भारतीय जनता पार्टी आरोपांना विकासाच्या माध्यमातून एक विकासाच्या मुद्द्यावर म्हणून पुढे जात आहेत. त्यामुळं आरोपांना उत्तर न देता विकासातूनच खरं तर ते उत्तर द्यायचं आहे. कोण मोठे चेहरे दिसणार आहेत या सगळ्या प्रचार काळामध्ये आणि काय विश्वास वाटतो? भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या वेळेस निवडणुका असतात त्यावेळेस स्टार प्रचारक म्हणून जी यादी येते त्याच्यामध्ये काही केंद्रातले मंत्री असतील, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस पण स्वतः जातीने या महानगरपालिकेमध्ये लक्ष घालायचं कबूल केलेलं आहे. भाऊंच्या स्वतः या ठिकाणी दौरे असणार आहेत, प्रचार सभा असणार आहेत. त्याच्यानंतर आदरणीय बावनकुळे साहेबांच्या असतील, आदरणीय गिरीश भाऊ महाजनांच्या असतील, आदरणीय संपर्कमंत्री आमचे चंद्रकांतदादा पाटील साहेबांच्या असतील, अशा बऱ्याच नेत्यांच्या या महानगरपालिकेमध्ये सभा असणार आहेत, प्रचार फेरी असणार आहेत. ते प्रामुख्याने त्या गटामध्ये जाऊन मिटिंग्स पण घेणार आहेत.